पाऊस सगळा कोसळतोय, तेरणा नदीला त्यामुळे पूर आलाय. छान ग. बाबा आईला सांगा ना की मला शाळेत नाही जायचं. अगं 2च दिवस शाळा आहे की नाही, आता त्यानंतर सुट्टीच आहे. घ्या चहा. तुझं काय ग, आवरलं नाही का? चल पटकन. ये सांगू आपण. हे बघ 2 दिवसांनी शाळेला सुट्टी लागणार आहे की नाही, मग आपण फिरायला जाऊयात. हा नक्की. हो नक्की. चला. हॅलो. हा बाबा बोला ना. कुठे आहेस बाळा? हा हे काय कामालाच निघालोय. मुला हा हा गावात पाऊस जास्त पडला हा ते बातम्या बघत होतो मी आताच. आणि आपली शेती बुडाली. हो हो ते काय पूर आलाय. तुझ्याकडून काही पैसे पाठवता येतील का? पैसे? मला तुझ्या मदतीची गरज आहे रे. ठीक आहे बघतो मी काय होतंय का. हा तुम्ही काळजी घ्या. बर हो काय लागलं तर सांगा. चालतंय बाबा. अरे देवा, आता कसं करू. बाबांना तर बोललो आहे पैसे पाठवतो, पण अजून पेमेंट नाही झालं. आणि त्यात आता दिवाळी. करतो काहीतरी. येतो का मी. बिटवीन का 2 इडली लगा. अजून 2 इडल्या पाहिजे. 2 इडली सर जल्दी. आगे ना घे. हो अजून काय पाहिजे तुम्हाला? ओके. हॅलो. अहो ऐका ना, दिवाळी जवळ आली. हा मला माहिती सध्या प्रॉब्लेम चालू आहेत पैशांचे, पण बघा ना काही होतंय का. हा बरोबर. इकडे बोला. श्रीपादला काय झालंय? सर 2-3 दिवसापासून सर तसाच चाललाय तो. तर मला असं वाटतंय ते आता त्या गावात पूर आला ना, म्हणून थोडासा पैशाचा प्रॉब्लेम झाला वाटतं त्याला. म्हणजे तुम्हाला पण विचारत होता पैशासाठी. तर माझा स्वतःचाच थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी त्याला नाही बोललो. बरं ठीक आहे, जातो तुझं काम कर. बरं ठीक आहे बघतो मी पैशाचं काय होतंय ते. ठेवू का. करतो. अरे सर काय टेन्शन मध्ये? नाही सर काहीच नाही. कसला विचारायचं एवढा मगासपासून? काहीच नाही सर. एवढा टेन्शन मध्ये काय आहे? नाही काहीच नाही. नक्की नक्की काय लपवत नाही ना माझ्यापासून? नाही सर नाही. ठीक आहे जा. हा सर. हॅलो, कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहेत? मी एकदम मजेत. पप्पा कुठे आहेत? पप्पा या ना. आहे? बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. अरे सर तुम्ही ठीक आहे, या सर या. चल मजेत. अहो सर बसा ना, मी चहा नाश्ता करते लगेच. वहिनी तुम्ही फक्त चहा करा, नाश्ता मी सोबत घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. आणते. हो. बाळा हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. बघ ह्यामध्ये खाऊ पण आहे आणि फटाके पण आहेत. हे घे घे घे. जा एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. बसा सर. हा बस. अहो सर आज कसं काय नाही केलं. कसं आहे आता वातावरण गावाकडे? ठीक आहे सर, पण तुम्हाला कसं कळलं? मला कोणी सांगितलं? तुम्ही सगळे आहात म्हणून आज नाथ ब्रह्म इडली उजळले. प्रत्येक इडलीत तुमची मेहनत, तुमचं मन आहे. मी दिवे विकत घेऊ शकतो, पण उजेड तुमच्यामुळेच आहे. आणि हा
हो सर, हे कशाला? नाद ब्रह्ममध्ये काम करणारा हा एम्प्लॉय फक्त एम्प्लॉय नसून तो नाद ब्रह्म इडलीचा एक फॅमिली मेंबर आहे. आणि फॅमिली मेंबर जनित असताना त्याचं कुटुंब त्याला धावून येणारच ना. राहू दे आणि गावाकडे पाठव. आई वडिलांची काळजी घे. काय वाटलं तर मला बिंदास सांग, मी आहे ना इथे. हो सर, नक्कीच. दिवाळी चांगली साजरी कर. हा, धन्यवाद सर. सर नाश्ता करून घ्या. आपण सगळे खाली बसूया, कारण की कुटुंब नेहमी एकत्र असतं. नाद ब्रह्म इडलीमध्ये आम्ही फक्त चव देत नाही, आम्ही नाती जपतो. कारण खरी दिवाळी म्हणजे एकमेकांच्या चेहऱ्यावरचं हसू. नाद ब्रह्म इडली, जिथे पोटही भरतं आणि मनही. एकदा करा टेस्ट. नाद ब्रह्म इडली सगळ्यात बेस्ट.